मडेघाट आणि उपांड्या घाट सह्याद्रीतल्या अतिशय सुंदर आणि ऐतिहासिकदृष्ट्या तेवढ्याच महत्त्वाच्या अशा घाटवाटा. सिंहगडाच्या लढाईत वीरमरण आलेल्या वीर तानाजी मालुसरे यांचं शव ज्या वाटेने सिंहगडापासून कोकणातल्या त्यांच्या गावी उमरठेत नेलं तीच ही मडेघाटाची वाट. आणि उपांड्या घाटेचा विचार केला तर सह्याद्रीतली अजूनही खूप जास्त प्रमाणात वापरली जाणारी घाटवाट म्हणजे उपांड्या घाट. वेल्हे तालुक्यातल्या केळद आणि कर्णवाडी या 2 गावांना जोडणाऱ्या घाटवाटा. मडेघाट उतरून आलं की खाली आपल्याला मडेघाटाच्या लक्ष्मी धबधब्यापासून खाली येणारा ओढा क्रॉस करावा लागतो. हा ओढा वरती मडेघाटापासून येतो आणि पुढे खाली गेला की सातसाड्याकडे येतो. जास्त पाणी असेल तर क्रॉसिंगला थोडासा प्रॉब्लेम आहे, पण कमी पाण्यात एकदम आरामात क्रॉस करू शकता. ओढा क्रॉस केला की पुढे आपल्याला कर्णवाडी गावात जायला साधारणतः 20 ते 25 मिनिट जातात. पण 20 ते 25 मिनिटांचा रस्ता खूप सुंदर आहे. ट्रेक म्हटला की पहाडवाली मॅगी आलीच. असंच वाटेतलं कुठलं तरी सुंदर असं ठिकाण शोधायचं आणि तिथे पाठीवरला संसार खाली टाकायचा आणि लागायचं कामाला. इथल्या मॅगीची जी चव असते ना ती अगदी जगात भारी असते. त्याला कुठं तोडच नाही आहे अशी मॅगी. कर्णवाडी गाव म्हणजे सह्याद्रीतल्या पदरात वसलेलं सुंदर असं गाव. एका बाजूला सह्याद्रीचे उंच कडे आणि दुसऱ्या बाजूला कोकणची पावनभूमी. खरंच इथला हा निसर्ग, इथले खास खळगे, इथला हा पसारा अगदी पाहण्यासारखा आहे. तो नाणेमाचीचा धबधबा समोर जो दिसतोय इथं मध्ये गावाच्या बाहेर शेतांमध्ये असणारं हे मारुतीरायाचं मंदिर अगदी प्रसन्न करून टाकणार आहे. गावातून बाहेर पडलं की उजव्या हाताची वाट पकडायची आणि चालायला लागायचं. हीच ती उपांड्या घाटाची वाट. जंगलातून जाणारी, सुरुवातीला थोडीशी सपाट वाटणारी पण नंतर हळूहळू एकदम खडा चढायला लावणारी ही उपांड्याची खूप सुंदर अशी वाट. या वाटेने चालत आल्यानंतर अर्ध्यात यायचं आणि पाठीमागे एका ठिकाणी वळून बघायचं. इथून दिसणारा जो सह्याद्रीचा नजारा आहे ना तो खरंच शब्दांच्या पलीकडचा आहे. याच वाटेनं सरळ पुढं आलं की आपण केळदमध्ये पोचतो आणि इथंच आपल्या ट्रेकची सांगता होत.